गुड मॉर्निंग ऑल. ओके, तर आपण बघत होतो समास. आपण काय बघत होतो? समास. समास म्हणजे काय? समास म्हणजे एकत्र करणे. समास म्हणजे काय होते? एकत्र करणे. विग्रह म्हणजे काय? फोड करणे. विग्रह म्हणजे काय? फोड करणे, शब्दाची फोड करणे. समासाचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. तर अव्ययभाव समासाचे कोणते पद प्रधान राहते? पहिले पद प्रधान राहते. दुसरे पद प्रधान कोणत्या समासात राहते? तत्पुरुष समास. दोन्ही पद प्रधान कोणत्या समासात राहते? द्वंद्व समास. आणि एकही पद महत्त्वाचे नाही, तिसरेच पद महत्त्वाचे राहते, बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. क्लिअर आहे का? यस. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? अव्ययभाव समास बघितला, ज्याच्यामध्ये पहिले पद प्रधान राहते. पहिले पद म्हणजे पूर्वपद. क्लिअर आहे? पूर्वपद का राहते? प्रधान राहते. हे बघितलं आपण. आता आपण बघूया तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे कोणते पद प्रधान राहते? दुसरे पद प्रधान राहते. क्लिअर आहे? ओके. तर तत्पुरुष समासाचे किती प्रकार पडतात? 2. किती प्रकार पडतात? 2. व्याधिकरण तत्पुरुष समास आणि समानाधिकरण तत्पुरुष समास. व्याधिकरण तत्पुरुष समास म्हणजे काय? ज्याचे दोन्ही शब्द कोणत्या विभक्तीत राहतात? वेगळ्या विभक्तीत राहतात. क्लिअर आहे? आणि समानाधिकरण तत्पुरुष समासाचे समान विभक्तीत राहतात. क्लिअर आहे? ओके, हे बघितलं होतं. व्याधिकरण तत्पुरुष समासाचे किती प्रकार पडतात? 4. कोणते? विभक्ती तत्पुरुष समास, नन्न तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास आणि अलुक तत्पुरुष समास. क्लिअर आहे का? हे गोष्ट क्लिअर आहे? ओके, चलो. त्याच्यानंतर का बघितलं होतं आपण? तत्पुरुष समासाचे प्रकार बघितलं होतं आपण. क्लिअर आहे? समानाधिकरण बघितलं होतं का? समानाधिकरण तत्पुरुष समासाचे किती प्रकार पडतात? समानाधिकरण तत्पुरुष समासाचे किती प्रकार पडतात हे नाही सांगितलं का? ओके. तर काड मांजर हे सांगितलं ना. काड मांजर म्हणजे काय होते? काडे असे मांजर. काय होते? काडे असे मांजर. आता मला सांगा, काड मांजर, काडे असे मांजर. लक्ष द्यायचं थोडंसं. काडे असे मांजर या समासामध्ये 2 शब्द विग्रह केला. याचा यस आर नो? विग्रह केलं. काड मांजर आहे ना, याचा सामासिक शब्द काय? काड मांजर. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. याचा विग्रह काय? काडे असे मांजर. तर काडे हे कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. मांजर हे कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. तर प्रथमामध्ये आहे म्हणजे एकच विभक्तीमध्ये आहे. तर एकच विभक्तीमध्ये आहे तर समानाधिकरण आहे ना. हे कोणते आहे? समानाधिकरण. हे शिकवलं होतं तुम्हाला. शिकवलं होतं ना. विद्याधन. 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 विद्या हेच धन. ठीक आहे. विद्या हेच धन. कोणत्या समासामध्ये आहे? कोणत्या समासामध्ये आहे? समानाधिकरण तत्पुरुष समास. कारण की दोन्ही कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा विभक्तीत आहे. समानाधिकरण तत्पुरुष समासामध्ये दोन्ही जे पदे राहते किंवा दोन्ही जे शब्द राहते तो कोणत्या विभक्तीमध्ये राहते? प्रथमा विभक्तीमध्ये राहते. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? यस. आता लिहा. एक लिहा. हे लिहिलं होतं का? मध्यम पदलोपी समास व द्विगु तत्पुरुष समास हे कर्मधारयीय समासाचेच उपप्रकार आहे. हे लिहिलं होतं का आपण? नाही लिहिलं होतं? चला लिहा. व्याधिकरणचे 4 प्रकार ना. हो, ते शिकणार समोर. आता पहिलं हे लिहा. तर व्याधिकरणचे विभक्ती तत्पुरुष समास, समानाधिकरण, नन्न तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास आणि अलुक तत्पुरुष समास. क्लिअर आहे? क्लिअर आहे? काड असे मांजर हे कोणते समास आहे? समानाधिकरण. विद्या हे धन हे कोणते समास आहे? समानाधिकरण. क्लिअर आहे? तर समानाधिकरण तत्पुरुष समासाचे प्रचलित नाव काय? लिहून दिलं आहे. प्रचलित नाव कर्मधारयीय समास. प्रचलित नाव काय? कर्मधारयीय समास. कोणत्या समासाचे? समानाधिकरण तत्पुरुष समास. समानाधिकरण तत्पुरुष समासाचे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? प्रचलित नाव काय? कर्मधारयीय समास. कर्मधारयीय समास. आता लिहा. स्टार कोण लिहा. मध्यम पदलोपी
हे विचारते हां. मध्यम पदलोपी व द्विगु समास, मध्यम पदलोपी व द्विगु समास, द्विगु तत्पुरुष समास असं लिहा. द्विगु तत्पुरुष समास हे कर्मधारय समासाचे उपप्रकार आहे. तुम्हाला विचारते कर्मधारय समासाचे उपप्रकार कोणते? उपप्रकार आहे कोणते उपप्रकार आहे? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास आणि द्विगु तत्पुरुष समास. मध्यम पदलोपी तत्पुरुष समास आणि द्विगु तत्पुरुष समास हे कोणत्या समासाचे उपप्रकार आहे? कर्मधारय समासाचे उपप्रकार आहे. हे विचारते 2, लक्षात द्या. हाच प्रश्न विचारते. ओके. मध्यम पदलोपी समास व द्विगु समास, मध्यम पदलोपी समास व द्विगु समास हे कोणत्या समासाचे उपप्रकार आहेत? कर्मधारय समासाचे उपप्रकार आहे. क्लिअर आहे? ओके. चला ओके आगे बढ़ते हैं. लिहा तत्पुरुष समासाचे प्रकार. मिटवू याला मिटवू का? तत्पुरुष समासाचे प्रकार. तत्पुरुष समासाचे प्रकार. मध्यम पदलोपी समास व द्विगु तत्पुरुष समास हे कोणत्या समासाचे उपप्रकार आहे? कर्मधारय समासाचे उपप्रकार किती? 2. कोणते? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास आणि द्विगु तत्पुरुष समास. क्लिअर आहे? यस. लिहा तत्पुरुष समासाचे प्रकार. तत्पुरुष समासाचे प्रकार लिहा बरोबर. ठीक आहे. तत्पुरुष समासाचे प्रकार याच्यामध्ये लिहा. विभक्ती तत्पुरुष समास, तत्पुरुष समास बरोबर लिहा. चला हां. ओके. दुसरं लिहा नन्न तत्पुरुष समास. नन्न माहीत आहे ना? नन्न कसं लिहायचं? यस आर नो? नन्न तत्पुरुष समास. प्रादि तत्पुरुष समास बरोबर लिहा आहे. त्याच्यानंतर कर्मधारय तत्पुरुष समास, त्याच्यानंतर लिहा मध्यम पदलोपी तत्पुरुष समास, त्याच्यानंतर लिहा द्विगु तत्पुरुष समास, त्याच्यानंतर लिहा उपपद तत्पुरुष समास, त्याच्यानंतर लिहा अलुक तत्पुरुष समास, त्याच्यानंतर लिहा उभय तत्पुरुष समास, उभय तत्पुरुष समास. ओके. तत्पुरुष समासाचे प्रकार कोणते कोणते आहे? विभक्ती तत्पुरुष समास, नन्न तत्पुरुष समास, प्रादि तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास आणि द्विगु तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास आणि उभय तत्पुरुष समास. क्लिअर आहे? कर्मधारय समासाचे 2 उपप्रकार कोणते आहे? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास आणि द्विगु तत्पुरुष समास. हे कर्मधारय समासाचे उपप्रकार आहे. विचारते कर्मधारय समासाचे उपप्रकार कोणते आहे? 2 आहे. कोणते आहे?
मध्यम पदलोपी तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास। ओके डन, आगे बढ़ते हैं। ओके आगे बढ़ते हैं। मिटो याला द्वितीय तत्पुरुष समासाला दुसरं काय नाव आहे? द्वितीय तत्पुरुष समास। यस ऑर नो? द्वितीय तत्पुरुष समास आणि उत्तरपद तत्पुरुष समास। आणि अव्ययभाव समासाचे कोणते नाव आहे? दोन नाव आहे, प्रधान तत्पुरुष समास आणि पूर्वपद तत्पुरुष समास। चलो आगे बढ़ते, क्या अभी हो गया ये लिख के? मिटो का याला? तर आता बघू आपण तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष समास। विभक्ती तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास। विभक्ती तत्पुरुष समास। निकिता काऊन नाही आली आज? गावला गेले का? गाव हो, 2 दिवस गावला होता। विभक्ती तत्पुरुष समास लिहा, विभक्ती तत्पुरुष समास। विभक्ती तत्पुरुष समास लिहा। ज्या तत्पुरुष समासात, ज्या तत्पुरुष समासात, ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी, ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात। दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात। त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात। विभक्ती तत्पुरुष समासामध्ये काय होते की विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाचा, शब्दयोगी अव्ययाचा का होतो? लोप होतो। काय होतो? लोप होतो। त्याला काय म्हणतात? विभक्ती तत्पुरुष समास। विभक्ती तत्पुरुष समास क्लिअर आहे? विभक्तीचे प्रत्ययाचा लोप होईल, नाहीतर विभक्तीचे अर्थ दर्शवणाऱ्या शब्दाचा लोप होईल, त्यालाच आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय। क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाचे काम करतात का नाही करत? करतात ना। म्हणूनच तर आपण बघितलं होतं। का बघितलं होतं? विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय बघितलं होतं। विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय बघितलं होतं आपण। चला लिहून याला। लिहा। या समासाचा विग्रह करताना, या समासाचा विग्रह करताना, विग्रह म्हणजे करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध, एका पदाचा असलेला संबंध
ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातो ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातो ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातो त्याच विभक्तीचे नाव त्याच विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते. त्याच विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते. क्लिअर आहे? ओके. विभक्ती तत्पुरुष समासामध्ये विभक्ती प्रत्ययाचा किंवा विभक्तीचे अर्थ दर्शवणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा का होतो? लोप होतो. आणि ज्या विभक्तीचे प्रत्ययाचा लोप होतो तर त्याच विभक्ती प्रत्ययाचे नाव त्याला दिले जाते. क्लिअर आहे? त्याच विभक्ती प्रत्ययाचे नाव त्याला दिले जाते. क्लिअर आहे काय गोष्ट? बघूया आपण. चला, लिहिले का हे? ओके, चला मिटवूयाला. विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष. लक्ष द्या आता थोडंसं इथं. लिहा सुखप्राप्त. 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 सुखप्राप्त हा काय आहे? सामासिक शब्द आहे. सुखप्राप्त हा काय आहे? सामासिक शब्द. सामासिक शब्द कसा तयार होतो? दोन शब्द एकत्र येऊन तयार होतो. यस ऑर नो? दोन पदाचा जो संबंध राहतो तो एकत्र झाल्यावर होतो, म्हणजे समासाच्या प्रक्रियेतून सामासिक शब्द तयार होतो. यस ऑर नो? तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? समास. आणि तयार झाल्यानंतर त्या शब्दाला काय म्हणतात? सामासिक शब्द. क्लिअर आहे? तर सुखप्राप्त हा सामासिक शब्द आहे. यस, सुखप्राप्त. याचा विग्रह कसा होईल? विग्रह म्हणजे फोड करणे. विग्रह कसा होईल? सुखाला प्राप्त. सुखाला प्राप्त. प्राप्त. सुखाला प्राप्त. सुखाला प्राप्त. हा कोणत्या विभक्तीमध्ये आहे? हा ठीक आहे, द्वितीय विभक्तीमध्ये आहे. कोणत्या विभक्तीमध्ये आहे? द्वितीय विभक्तीमध्ये आहे. कारण की कोणता प्रत्यय जोडला आहे? ला. ला चतुर्थी आणि द्वितीयामध्ये आहे. हा कुठचा हो? द्वितीयाचा. हा कुठचा हो? द्वितीयाचा. ओके, चला समोर लिहा. सुख प्राप्त. सुख दुःख. सुख प्राप्त झालं ना? दुःख प्राप्त. दुःखाला प्राप्त. क्लिअर आहे? ओके. हा कोणत्या विभक्तीमध्ये आहे? ला दुसऱ्या. कोणत्या? दुसऱ्या. क्लिअर आहे हे गोष्ट? ओके, समोर लिहा. कृष्णार्षित. 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 कृष्णाला आश्रित. आश्रित ना? आश्रित म्हणजे आश्रयात जाणे. अरे यस ऑर नो? आश्रित म्हणजे कृष्णाच्या सानिध्यात. क्लिअर आहे ना? याच्यामध्ये विभक्ती प्रत्यय कोणता आहे? ला. कोणता आहे? ला. तर हे द्वितीय विभक्ती. कोणती विभक्ती? द्वितीय. क्लिअर आहे? ओके, चला लिहा. देवाश्रित. 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 देवाला प्राप्त. देवाला आश्रित. देवाला आश्रित. कोणत्या विभक्तीमध्ये आहे? ला द्वितीय. कोणत्या विभक्तीमध्ये आहे? द्वितीय. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. कल्पनातीत. कल्पनातीत. तीत. कल्पनातीत. कल्पनेला अतीत. आतीत. कल्पनेला आतीत. आतीत. याच्यामध्ये विभक्ती प्रत्ययाचा कोणता लोप झाला आहे? ला. तर म्हणजे कोणती? द्वितीय. कोणती? द्वितीय. चला समोर लिहा.
द्वितीया. द्या. रामशरण. 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 रामाला शरण. रामाला शरण. कोणत्या विभक्तीत आहे ला? द्वितीया. कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीया. क्लिअर आहे? ओके. रामशरण. स्थानापन्न. स्थानापन्न म्हणजे स्थानाला आपन्न द्वितीय विभक्तीत आहे. ओके. देशगत. याला स्टार कोण ठेवा? देशगतला. देशगत. देशगत म्हणजे काय होते? देशालागत. कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीय. द्वितीय. आत्मगत. आत्म्याला कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीय. क्लिअर आहे गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का? ओके. आता लिहा भक्तिवश. 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 लिहिले भक्तिवश. भक्तीने वश. कशाने? भक्तीने वश. कोणत्या विभक्तीत आहे? तृतीय. तृतीय विभक्तीत आहे. ओके. व्हेरी गुड. ईश्वर निर्मित. ईश्वर निर्मित. ईश्वराने निर्मित. कोणत्या विभक्तीत आहे? तृतीया. व्हेरी गुड. तोंडपाठ. तोंडपाठ. कशाने पाठ? तोंडाने पाठ. तोंडाने पाठ. कोणत्या विभक्तीत आहे? तृतीया. विभक्ती आपण कशावरून ओळखतो? विभक्ती आपण कशावरून ओळखतो? प्रत्ययावरून. क्लिअर आहे? चला समोरचं लिहा लवकर लवकर. कष्टसाध्य. 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 कष्टाने साध्य. लिहा चला. कष्टसाध्य. कष्टाने साध्य. कष्टाने साध्य. कोणती विभक्ती? तृतीया. व्हेरी गुड. गुणहीन. गुणहीन. गुणाने हीन. गुणाने हीन. लिहिले. दयाद्र. 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 क्लियर? दयेने आद्र. दयेने आद्र. कोणती विभक्ती? तृतीया. कोणती विभक्ती? तृतीया. क्लिअर आहे गोष्ट? चला समोरचा लिहा लवकर लवकर. कष्ट गुणहीन झाला. दयाद्र झाला. भवतारण. एक मिनिट एक मिनिट. बुद्धिजड. 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 बुद्धीने जड. उपासमार. लिहा. उपासाने मार. मातृसदृश्य. मातृसदृश्य. मातृसदृश्य.
याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये विभक्तीचे नाव येतं. यस आर नो, बुद्धीने जड, उपासमार उपासाने मार, मातृसदृश्य मातेशी दृश्य, मातेशी सदृश्य, मातृ सदृश्य आहे येतं, मातेशी सदृश्य. कोणती विभक्ती आहे? शी. कोणती आहे? तृतीया. कोणती विभक्ती आहे? तृतीया. क्लिअर आहे? समोरचं लिहा, समोरचं लिहा. एकोण. एकोण, एकोण म्हणजे एकाने उन्हा, एकाने उन्हा, एकाने उन्हा. कोणती विभक्ती? तृतीया. क्लिअर आहे काय गोष्ट? लिहा लवकर लवकर लिहा. झालं? ओके. काय म्हणा? देवदत्त. देवदत्त, देवाने दत्त. कोणती विभक्ती? तृतीया. क्लिअर आहे? तर मग याला आपण कोणता सामासिक शब्द म्हणू? विभक्ती तत्पुरुष समास म्हणू शकतो याला. क्लिअर आहे? विभक्ती तत्पुरुष समास. कोणत्या विभक्तीने तर हे केले आहे? ने. कोणती विभक्ती? तृतीया. क्लिअर आहे का नाही आहे? हे समजलं? हे कोणती आहे? द्वितीया. प्रत्यय कोणता आहे? ला. हे प्रत्यय कोणता आहे? द्वितीया. क्लिअर आहे काय गोष्ट? मिटव याला. चला लक्ष द्या आता थोडंसं. अनाथ. अनाथाश्रम. अनाथाश्रम हा सामासिक शब्द आहे. याचा विग्रह कसा होईल? अनाथासाठी आश्रम असा होईल विग्रह. यस आर नो? आश्रम. तर मला सांगा हा साठी कोणते विभक्ती प्रत्यय आहे? विभक्ती प्रत्यय आहे का शब्दयोगी अव्यय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. कोणता? हा शब्दयोगी अव्यय आहे. तर हे कोणत्या विभक्तीमध्ये येते? साठी चतुर्थीमध्ये येते. यस आर नो? कोणत्या विभक्ती प्रत्यय आहे? चतुर्थी. क्लिअर आहे काय गोष्ट? असं समोरचं लिहा. गायरान. गायरान कसा विग्रह आहे याचा? गायसाठी रान. गायसाठी रान. रान म्हणजे काय होते? हा गाव जेवण. गाव जेवण काय होते? गावासाठी जेवण. यस आर नो? गावासाठी जेवण. गाव जेवण. तर चतुर्थी आहे. ओके. लिहा समोरचं. सचिवालय. सचिवालय लवकर लिहा. सचिवालय याचा विग्रह कसा होईल? याचा विग्रह कसा होईल? सचिवालय. सचिवासाठी आलय. आलय म्हणजे घर ना. यस आर नो? सचिवालय सचिवासाठी कोणती विभक्ती? चतुर्थी. काऊन? साठी हा शब्दयोगी अव्यय लावून आहे. यस आर नो? साठी हा काय लागून आहे? शब्दयोगी अव्यय. आणि हा कोणता शब्दयोगी अव्यय? विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. यस आर नो? कोणत्या विभक्तीचा प्रतिरूपक आहे हा? चतुर्थीचा. यस आर नो? व्हेरी गुड. चला लिहा. कृष्ण अर्पण. याला स्टार करा. याला स्टार करा. कृष्णासाठी अर्पण. क्लिअर आहे? कृष्णासाठी अर्पण.
कृष्णासाठी अर्पण. कोणता विभक्ती प्रत्यय शब्दयोगी अव्यय हा? साठी. चतुर्थीचा हो? यस आर नो? विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय कोणता आहे? साठी. कोणता विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय आहे? चतुर्थीचा. क्लिअर आहे का नाही आहे? समोर लिहा. वाट खर्च. लवकर लवकर लिहा. वाट खर्च. वाटेसाठी खर्च. वाट म्हणजे काय होते? रस्ता. वाट खर्च वाटेसाठी खर्च. लवकर लिहा. पूजा द्रव्य. पूजा द्रव्य. पूजेसाठी द्रव्य. ठीक आहे. कमरपट्टा. कमरपट्टा. लवकर लिहा. कमरपट्टा लिहा लवकर. कमरपट्टा. कमरेसाठी पट्टा. क्लिअर आहे? कोणता विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय लागत आहे? साठी. कोणती हो? चतुर्थी. व्हेरी गुड. ज्ञान यज्ञ. ज्ञान यज्ञ. ज्ञान यज्ञ. ज्ञान यज्ञ. ज्ञानासाठी यज्ञ. व्हेरी गुड. लवकर लिहा. डोई जड. डोई जड. डोईसाठी जड. याला स्टार करा. डोई जड. डोई जड. याला स्टार करा. डोई जडला. डोई जड. डोई जड. डोई जड म्हणजे काय होते? डोईसाठी जड. डोईसाठी जड. क्लिअर आहे? ओके. पोळपाट. पोळपाट. पोळपाट म्हणजे काय होते? पोळपाट. पोळपाट माहीत आहे का? पोळपाट. पोळ्या लाटाचा पोळपाट. त्याला पोळपाट असं म्हणते ना? का म्हणते त्याला? पोळ्या जिथं लाटतो त्याले का म्हणते? पोळपाट म्हणते ना? तर पोळीसाठी पाट. पोळीसाठी पाट. क्रीडांगण. क्रीडांगण. क्रीडेसाठी अंगण. लिहिले का? व्याही भोजन. व्याही भोजन. व्याही लिहिता येईल ना? व्याही. व्याही भोजन. व्याही भोजन म्हणजे काय होते? व्याही म्हणजे कोण? व्याही भोजन. व्याहीसाठी भोजन. व्याही म्हणजे कोण? व्याही कोणाला म्हणते? जाऊ दे. विहीनचा नवरा कोण लागते आपल्याला? व्याही लागते. विहीन म्हणजे कोण? पोरीची सासू का? सासू सासरे. सासू सासरे. ओके. मेंढवाडा. लिहा. मेंढवाडा. मेंढ्यासाठी वाडा. मेंढ्यासाठी वाडा. झाला? बाईलवेडा. 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 बाईसाठी वेडा. वाचनालय. वाचनासाठी आलय. वाचनासाठी आलय. लिहा लवकर लवकर. वाचनासाठी आलय. लिहिले का? प्रयोगशाळा. वाचनालय. वाचनासाठी आलय. झाला? प्रयोगशाळा. प्रयोगासाठी शाळा. व्हेरी गुड. घटमृत्तिका. घटमृत्तिका. घटासाठी मृत्तिका. घटमृत्तिका. घटासाठी मृत्तिका. झाला? चलो. गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा. लिहा. गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा. गुरुसाठी लिहा. कोणता विभक्ती शब्दयोगी अव्यय आहे? साठी. चतुर्थी येते. ओके. जातीभ्रष्ट. 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 जातीतून भ्रष्ट. कोठून? जातीतून भ्रष्ट. लिहा. जातीभ्रष्ट. जातीतून भ्रष्ट. जातीभ्रष्ट. लिहा. जातीभ्रष्ट.
भ्रष्ट, जातीतून भ्रष्ट, भ्रष्ट. कोणता विभक्ती प्रत्यय आहे? ऊन ऊन लागलाय, पंचमी आहे हे. यस और नो? ओके, लिहा. चोर भय, चोर भय, चोरापासून भय, चोर भय, चोरापासून भय. कोणता प्रत्यय लागलाय? ऊन. क्लिअर आहे? झालं का नाही झालं? गर्भ श्रीमंत, गर्भ श्रीमंत, गर्भ श्रीमंत, गर्भ श्रीमंत. गर्भात असल्यापासून श्रीमंत, गर्भात असल्यापासून श्रीमंत. कोणता विभक्ती प्रतिरूपक शब्द योग्य अव्यय आहे? ऊन आहे ना. असल्यापासून, पासून हा शब्द योग्य अव्यय लागला आहे ना. तर हा शब्द योग्य अव्यय कोणते दाखवत आहे? पंचमी दाखवत आहे. ऊन ऊन का दाखवत आहे? पंचमी. ऊन ऊन का दाखवत आहे? पंचमी. चला समोर लिहा. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. लिहा लवकर लवकर. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. बालमित्र, बालपणापासून मित्र, बालमित्र, बालपणापासून मित्र. पंचमी. ओके. जन्मखोड, जन्मापासून खोड. लिहिले का? भवतारण, भवतारण, भवापासून तारण. लिहा लवकर लवकर. भवतारण लिहिले. सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त, सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त. रोगमुक्त, रोगातून मुक्त. धर्मभ्रष्ट, रोगमुक्त, रोगातून मुक्त. झाला. धर्मभ्रष्ट, धर्मातून भ्रष्ट. वडलोपार्जित, धर्मातून भ्रष्ट. झाला. वडिलोपार्जित, 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 वडिलोपार्जित. वडिलोपार्जित म्हणजे काय होतो? वडिलांपासून अर्जित, वडिलांपासून अर्जित. पदच्युत, पदच्युत असा. पदापासून म्हणजे पदापासून मुक्त करणे. क्लिअर आहे? कर्जमुक्त, कर्जातून मुक्त. लिहा. झाला. ओके. कर्जातून मुक्त, कर्जमुक्त म्हणजे कर्जातून मुक्त. कोणती विभक्ती लागते कर्जातून मुक्त? पंचमी. ओके. लिहा. राजपुत्र, राजपुत्र, राजपुत्र म्हणजे काय होते? राजाचा पुत्र. लिहा. राजाचा पुत्र. लिहिले का? राष्ट्रगीत, राष्ट्राचे गीत. कोणतं आहे? षष्ठी, षष्ठी. कंबरपट्टा, कंबरपट्टा. दुसऱ्या वेळेला आहे कंबरपट्टा. कमरेचा पट्टा असा होऊ शकते, कमरेसाठी पट्टा असा होऊ शकते. कमरपट्टा, कमरेचा पट्टा. देवपूजा, देवाची पूजा. देवासाठी पूजा नाही, देवाची पूजा.
विद्याभ्यास, विद्याभ्यास, विद्याभ्यास लिहा इथं, विद्याभ्यास, विद्येचा अभ्यास, विद्येचा अभ्यास. लिहिले का? तडघर, तडाचे घर, तडाचे घर. तड म्हणजे काय होते? तड म्हणजे खालचा भाग, तडाचे घर. घोडदौड, 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 घोड्यांची दौड. दौड म्हणजे रनिंग करणे ना, घोडदौड. झालं का? गावदेवी, गावदेवी, गावाची देवी. ओके. ज्ञानयज्ञ, ज्ञानयज्ञ, ज्ञानाचा यज्ञ. चोर भय, चोराचे भय. चोर भय दोन वेळा आला ना, चोरापासून भय आणि चोराचे भय. क्लिअर आहे? ओके. जन्मखोड, जन्माची खोड, जन्माची खोड. लिहिले का? राजवाडा, राजाचा वाडा. लक्ष्मीकांत, लक्ष्मीचा कांत. राजवाडा, राजाचा वाडा. लक्ष्मीकांत, लक्ष्मीचा कांत. कांत म्हणजे काय होते? कांत म्हणजे काय होते? कांत म्हणजे काय होते? बरोबर आहे, बरोबर आहे. नवरा. कांत म्हणजे काय होते? नवरा. आणि कांता म्हणजे काय होते? बायको म्हणजे नवरी. क्लिअर आहे? क्लिअर आहे काय? नवराचा विरुद्धार्थी शब्द, नवराचा विरुद्धार्थी शब्द, नवराचा विरुद्धार्थी शब्द नवरी. बायको नाही होत का? बायकोचा विरुद्धार्थी शब्द नवरा ना. नवराचा नवरी आणि बायको दोन्ही होऊ शकते ना. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, चला लिहा. आंबराई, आंब्याची राई. लिहिलं का? लिहिले का? भूपती, भूपती, भूपती. भूपतीमध्ये भूचा पती. भूपती म्हणजे काय होते? राजा. भूपती म्हणजे काय होते? राजा. राजा बबूशा माहिती आहे का तुम्हाला? नाही माहित आहे राजा बबूशा? फंटूश पिक्चर पाहिला का रे? नाही पाहिला? तुम्ही आमच्या जमान्याचे नाही मग. चला लिहा. पायरव, पायरव, पायाची रव. गणपती, गणाचा पती. लिहिले का? गणपती, गणाचा पती. धर्मबुद्धी, धर्माची बुद्धी. देशभक्ती, देशाची भक्ती. झालं का? कालवैभव, काळाचे वैभव. भोजनावसर, भोजनावसर, भोजनावसर म्हणजे भोजनाचा अवसर. अवसर म्हणजे, अवसर म्हणजे मौका मिलेगा. बरोबर आहे? संधी. अवसर म्हणजे संधी ना. भोजनावसर. झाला का? धर्मवेळ, धर्मवेळ, धर्माचे वेळ. झालं का? केडफूल,
केळाचे फूल. लवकर लवकर लिहा. केळ फूल. सूर्योदय, सूर्याचा उदय. हिमाकड लिही लवकर लवकर. सूर्याचा उदय. पोटशूळ, 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 पोटातील शूळ. कोणती विभक्ती आहे सांगा बरं. पोटातील शूळ. कोणती विभक्ती. सप्तमी. पोटात शूळ सप्तमी. ध्यानमग्न, 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 ध्यानमग्न लिहिता येईल. ध्यानात मग्न. कोणती विभक्ती. सप्तमी. व्हेरी गुड. घर जावई, घरातील जावई. कोणती सप्तमी. तील. घर जावई, घरातील जावई. गृहप्रवेश, गृहातील प्रवेश. झालं का. कला कुशल, कलेत कुशल, कला कुशल, कलेत कुशल, कलेत कुशल. झालं का. गाव देवी, गावातील देवी. वनभोजन, वनातील भोजन. लवकर लवकर लिहा. कूपमंडूक, कूपमंडूक, कूपमंडूक. मंडूक म्हणजे काय होते. बेडकी. मंडूक म्हणजे काय होते. बेडकी. कूपमंडूक. कूपातील मंडूक, कूपातील मंडूक. विद्या पारंगत, विद्येत पारंगत. कला चातुर्य, कलेत चातुर्य. फास्ट लिहा. कला चातुर्य, कलेत चातुर्य. झालं का. स्वर्गवास, स्वर्गातील वास. वनौषधी, वनातील औषध किंवा औषधी. वनौषधी. पान कोंबडा, पान कोंबडा म्हणजे काय होते. पाण्यातील कोंबडा, पाण्यातील कोंबडा. पानसाप, पानसाप म्हणजे काय होते. पाण्यातील साप किंवा पाण्यात साप, पाण्यात साप असं. क्लिअर आहे. पाण्यातील साप किंवा पाण्यात साप. लिहिले का. दानशूर, दानशूर, दानशूर. तो दानात शूर. घरधंदा, घरातील धंदा. ओके. हे कोणता समास आहे. विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती ओळखता येईल तुम्हाला. विभक्ती तुम्हाला ओळखता येईल. काय प्रॉब्लेम नाही आहे. आता लिहा नन्न तत्पुरुष समास. आता लिहा नन्न तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास ओळखता येईल ना. ओके. आता लिहा नन्न तत्पुरुष समास. नन्न तत्पुरुष समास. लक्ष द्या. आता नन्न तत्पुरुष समास लिहा. नन्न तत्पुरुष समास. नन्न तत्पुरुष समास लिहा. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद, ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद
हे नकारार्थी, ज्या समासातील पहिले पद हे नकारार्थी म्हणजे निषेधार्थक, निषेधार्थक. उपसर्ग असते त्यास नन्न तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यास नन्न तत्पुरुष समास असे म्हणतात. ओके, पहिले पद काय राहते? नकारार्थी किंवा निषेधार्थक. क्लिअर आहे? उपसर्ग म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारे, शब्दाला कुठं जोडून येणारे? समोर जोडून येणारे. क्लिअर आहे का नाही गोष्ट? ओके, लिहा. उपसर्ग आहे अन, न, याला गोल करा, न, ना, बे, नी, गैर, प्लस नसलेला येईल. नसलेला असा लिहा, नसलेला. क्लिअर आहे? क्लिअर आहे काही गोष्ट? लिहा. सामासिक शब्द लिहा. अयोग्य, आणि याचा विग्रह करू आपण. विग्रह म्हणजे फोड करणे. लिहा. अयोग्य, अयोग्य, अयोग्य. याच्यामध्ये दोन शब्द आहे. पहिला उपसर्ग कोणता आहे? दुसरा शब्द कोणता आहे? योग्य. अयोग्य म्हणजे योग्य नसलेला, योग्य नसलेला. तर याची फोड कशी होईल? योग्य नसलेला, योग्य नसलेला. समजलं काही गोष्ट? योग्य नसलेला. डन, डन. ओके, लिहा. अहिंसा, अहिंसा, हिंसा नसलेला. क्लिअर आहे का नाही आहे? हिंसा नसलेला, हिंसा नसलेला. लिहिले का? अचल, 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 अचल. चल नसलेला, चल नसलेला. अचल म्हणजे काय होते? चल नसलेला. लिहा समोरचं. अन्याय, अन्याय, न्याय नसलेला, न्याय नसलेला, अन्याय. लिहा. अपूर्ण, पूर्ण नसलेला. अजान, जाण नसलेला. अजान म्हणजे जाण नसलेला. जाण नसलेला. लिहिले का? अज्ञान, ज्ञान नसलेला. अपुरा, पूर्ण नसलेला. व्हेरी गुड. अशक्त, शक्ती नसलेला. झालं का? अपुरा, पूर्ण नसलेला. व्हेरी गुड. असत्य, सत्य नसलेला किंवा नसलेले. झालं का? अनीती, नीती नसलेले. अकामी, काम नसलेले. अप्रिय, प्रिय नसलेला. झालं का? अनुत्तीर्ण लिहा. अनुत्तीर्ण, अनुत्तीर्ण.
अनुत्तीर्ण, उत्तीर्ण नसलेला, उत्तीर्ण नसलेला. अनादर, अनादर, आदर नसलेला, अनादर, आदर नसलेला. लिहिले का? अनोळखी, ओळख नसलेला. अनैच्छिक, अनैच्छिक, अनैच्छिक म्हणजे ऐच्छिक नसलेला, ऐच्छिक नसलेला. ऐच्छिक म्हणजे काय? इच्छा. क्लिअर आहे का नाही आहे? अनाचार, अनाचार, आचार नसलेला. झालं का? अनासक्ती, आसक्ती नसलेला. आसक्ती म्हणजे अनासक्ती, आसक्ती म्हणजे काय होते? ओढ, ओढ नसलेला म्हणजे आसक्ती नसलेला. क्लिअर आहे काही गोष्ट? लिहा. अनभिज्ञ, अनभिज्ञ, अनभिज्ञ म्हणजे काय असते? अनभिज्ञ म्हणजे माहिती नसलेला, माहिती नसलेला. अनलस, अनलस याला स्टार कोण ठेवा? अनलस, अनलस, अनलस आळस नसलेला. ना करता, ना करता, करता नसलेला. नास्तिक, 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 आस्तिक नसलेला. नास्तिक म्हणजे काय होते? न ठेवणारा, आणि आस्तिक म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा. नालायक, काय होते नालायक म्हणजे? नालायक म्हणजे काय होते? हां नालायक म्हणजे लायक नसलेला. लिहा नालायक. नापसंत, लिहा लवकर. नापास, पास नसलेला. नाइलाज, इलाज नसलेला. झालं का? ना उमेद, उमेद नसलेला. ना कबूल, कबूल नसलेला. व्हेरी गुड. बेडर, बेडर डर नसलेला. बेशिस्त, शिस्त नसलेला. बेसावध, सावध नसलेला. बेकायदेशीर, कायदेशीर नसलेला. निरोगीचा काय येईल? निरोगी, रोगी नसलेला. निर्दोष, दोषी नसलेला. गैरसोय, सोय नसलेला. गैरहजर, गैरलागू, 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 लागू नसलेला. क्लिअर आहे? ओके. याच्यामध्ये 2 स्टार कोण ठेवा? अधर्म, अधर्म, अधर्म म्हणजे धर्म नसलेला. याला स्टार करा. अधर्मला. अनर्थ, अनर्थला स्टार करा. अनर्थ, अर्थ नसलेला. हे कोणता आहे? नन्न तत्पुरुष समास. यस आर नो? यस आर नो? कोणता आहे? नन्न तत्पुरुष समास. नन्न तत्पुरुष समासामध्ये कोणते उपसर्ग लागते? अ, अन, न, बे,
ना, नी, गैर. क्लिअर आहे. हे उपसर्ग लागते आणि शेवटी का लागते? नसलेला. का लागते? नसलेला. म्हणजे निषेधार्थक वाक्य राहते. क्लिअर आहे का नाही आहे? काय राहते? निषेधार्थक. आता लिहा प्रादि तत्पुरुष समास. प्रादि तत्पुरुष समास. प्रादि तत्पुरुष समास. तर प्रादि तत्पुरुष समास हे आपण उद्याला बघूया. प्रादि तत्पुरुष समास हे आपण उद्याला बघूया. क्लिअर आहे? ओके. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. थँक्यू.